नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल तोडमल उमाई अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो। याआधी तुम्ही 1 ते 50 क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन पाहिलं असेल। तिथून पुढे जे मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन आहे त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। पहिला जो क्वेश्चन होता तो सिटिंग अरेंजमेंटचा होता, सॉरी पझलचा आहे। सिटिंग अरेंजमेंट आणि पझल ह्या दोन्ही गोष्टी कंबाईनच आहेत, काही खूप जास्त फरक त्यामध्ये नाही आहे। पण फक्त बैठक व्यवस्था आली तर एक बैठक व्यवस्थेचा प्रकार समजला जातो। पाहिलं तर तो पझलचाच टाईप आहे, एक उपप्रकार आपण त्याला म्हणता येऊ शकतो। ABCD हे 4 विद्यार्थी JKLM या 4 शहरात शिकत आहेत। आपण ABCD लिहून घेऊ। ABCD 4 विद्यार्थी JKLM या 4 शहरांमध्ये शिकत आहे। तसेच अभियांत्रिकी, कला, कायदा अशा वेगवेगळ्या शाखा असलेल्या कॉलेजमध्ये शिकत आहे। हे कॉलेजेस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये आहे। डी कर्नाटक राज्यात शिकत आहे। डीचं राज्य दिले कर्नाटक, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो। तिथं तुम्ही KR लिहिलं तरी चालेल, कारण लिहिण्यात जेवढा वेळ वाचवता येईल तेवढंच तुम्ही दुसऱ्या प्रश्नांना देऊ शकता। कला शाखेचे कॉलेज यल या शहरात असून ते गुजरातमध्ये आहे। कला शाखा यल आणि गुजरात, पण आता आपल्याला इथं घेता येणार नाही कुठं, म्हणून मी इथं बाजूला लिहितो कला शाखा यल आणि गुजरात। कोण विद्यार्थी शिकतोय तिथे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण काय करूया त्याला बाजूला लिहूयात। हा एक पहिला नियम लक्षात ठेवा, जेव्हा सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल सोडता जी माहिती डायरेक्टली लिहिता येईल ती डायरेक्टली अरेंजमेंटमध्ये लिहायची, जी लिहिता येत नाही ती बाजूला नोट डाऊन करायची, जेणेकरून प्रश्न परत वाचायची गरज नाही पडली पाहिजे। पुढे ए हा कायदा शाखा असणाऱ्या कॉलेजमध्ये शिकत आहे। ए येईल कायदा शाखा, ए कायदा शाखा असणाऱ्या कॉलेजमध्ये शिकत आहे। बी हा के या शहरात शिकत आहे। बीचं शहर दिलं आहे के, बी हा के या शहरात शिकत आहे। विज्ञान शाखेचे कॉलेज केरळमध्ये आहे। विज्ञान शाखेचे कॉलेज केरळमध्ये आहे, ही एक माहिती दिली। विज्ञान शाखेचे कॉलेज केरळमध्ये आहे। आता पुढे काय सांगितलं आहे तर तेवढीच माहिती दिली, आणि ही माहिती अशी वाटते की अर्धवट आहे, यावरून पुढे सोडवता येत नाही। पण लक्षात घ्या, आपल्याला आता इथे जर कायदा आणि कर्नाटक गेलंय म्हणजे इथं आपण हे गुजरात घेऊ शकत नाही, केरळ घेऊ शकत नाही, हे दोन्ही तर घेऊ शकत नाही। इथे घेऊ शकतो, इथे कायदा, इथे विज्ञान आणि कला घेऊ शकत नाही, आणि इथं यल हे के शहर गेले म्हणून इथं यल घेऊ शकत नाही। तर सगळ्यांचा विचार केला तर कला यल गुजरात कुठं मांडता येईल? इथं मांडता येणार नाही, कर्नाटक गुजरात ओव्हरलॅप होईल। इथं मांडता येणार नाही, कायदा कला ओव्हरलॅप होईल। इथं मांडता येणार नाही, यल के शहर येईल। मग ही माहिती जी एक्स्ट्राची आहे ती इथेच मांडता येईल, दुसरीकडे मांडता येणार नाही। मग इथे मांडावं लागेल गुजरात, यल शहर, कला शाखा। मग ही माहिती जर झाली, केरळ विज्ञान हे कायदा आहे, हे कर्नाटक आहे, ओके। मग आपल्याला इथं केरळ इथे घेता येणार नाही, कायदा कला इथं घेता येणार नाही, मग हे विज्ञान इथेच घ्यावं लागेल। विज्ञान जर इथं घेतलं तर राज्य घ्यावं लागेल हे केरळ, ओके। आता काय राहिले, एक राज्य राहिलं महाराष्ट्र, ते इथे येईल। एक शाखा राहिली, कोणती शाखा आहे पहा, अभियांत्रिकी, ती इथे येईल। आता 2 जण राहिले, कोण राहिलं, 2 शहर राहिले, JKLM, KL झालंय, JM राहिले, आणि JM विषयी कुठंच काही माहिती दिलेली नाही आहे। JM विषयी काही माहिती दिली नाही, म्हणजे इथं JM किंवा इथं JM येईल, कुठं जे आणि कुठं यम येईल याबद्दल काहीही माहिती नाही आहे, म्हणून जे किंवा यम असेल। आता पहा विचारले काय, पुढीलपैकी कोणती जोडी योग्य? सी गुजरात अभियांत्रिकी, सी गुजरात कला, पहिलं तर चुकील। डी कर्नाटक कायदा, पहा ए कायदा म्हटलं तर ते चुकीचं येईल, कारण तिथं डी येणार नाही। बी केरळ विज्ञान, पहा बी केरळ विज्ञान ही जोडी बरोबर येईल, बी केरळ विज्ञानची। तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। एवढं कॅल्क्युलेशन, एवढं रफ वर्क, कॅल्क्युलेशन म्हणता येणार नाही, रिझनिंगचा क्वेश्चन आहे, एवढं रफ वर्क गरजेचं होतं। एवढं रफ वर्क जर तुम्ही केलं असतं तर यात एक नियम लक्षात ठेवायचा, क्वेश्चन एकदाच वाचायची गरज पडली पाहिजे। जर का क्वेश्चन तुम्ही वारंवार वाचत असाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सोडवताय, तुम्हाला डेटा ग्रास्प करता येत नाही आहे। मग कोणत्याही पझल आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये क्वेश्चन जर एकदाच वाचून सोडवता आलं तर तुम्हाला वेळ पुरू शकतो, आणि क्वेश्चन एकदाच वाचून सोडवण्यासाठी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट आणि टेक्निक्स माहीत पाहिजे, थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे। ती केल्यानंतर तुम्ही एकदा क्वेश्चन वाचून सोडवू शकता। दुसरा प्रश्न काय होता पहा, नातेसंबंधाचा प्रश्न होता।
पीचे क्यूशी नाते काय? पीचे क्यूशी नाते काय या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या माहितीचे पुरेसे असल्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. तर पहा, क्यू ही एस आणि आरची मुले आहेत. आर ही पीची पत्नी आहे. पीची पत्नी आर आहे. पीची पत्नी आर आहे आणि क्यू एस त्यांचे मुलं आहेत. म्हणजे पी क्यूचे नाते सांगता येईल फक्त ह्या माहितीवरून. कारण पीची पत्नी आर आहे, पीची पत्नी आर आहे आणि क्यू एस ही आरची मुलं आहेत. म्हणजे पीची पण मुलं होतील. म्हणजे पी आणि क्यूचं नातं सांगता येईल. ही एक माहिती पुरेशी आहे. टीची बहीण पीचे क्यूच्या वडिलांशी लग्न झालेले आहे. टीची बहीण आहे पी, क्यूच्या वडिलांशी लग्न झाले. याचा अर्थ क्यूच्या वडिलांशी पीचं लग्न झालं म्हणजे क्यूची पी आई असणार आहे. मग याने पण सांगता येईल. ह्या दोन्ही विधानं जे आहेत ते पुरेसे आहेत पी आणि क्यूचं नातं काय आहे सांगण्यासाठी. यांचे इंडिव्हिज्युअली पुरेसे आहेत. म्हणजे न मिसळता उत्तर काढता येतं. म्हणून एक किंवा दोन्ही माहिती एकत्रित आवश्यक हे तर चुकीचं होईल. एक किंवा दोन यापैकी कोणतीही एक माहिती पुरेशी आहे. एकतर पहिलं विधान किंवा दुसरं विधान कोणतंही एक विधान घेतलं तर पी आणि क्यूचं नातं काढता येईल. आपण दोन्ही यावरून बघितलं. एकदम सोपा क्वेश्चन होता. पुढे पहा. 1981च्या ऑक्टोबर 1 तारखेला गुरुवार होता. तेव्हापासून 5व्या रविवारच्या 5 दिवस आधी कोणती तारीख होती? पूर्ण कॅलेंडर हे जे प्रकरण आहे ना, ते एका कन्सेप्टवर त्याचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. 7 दिवसांनी तोच वार येतो. जर का ह्या कन्सेप्टवर तुम्ही विचार केला की दर 7 दिवसांनी सारखा वार येणार आहे, म्हणजे आज जो वार आहे आजपासून 7 दिवसांनी आजचाच वार येतो. ह्या एका कन्सेप्टवर पोलीस भरतीपासून UPSCपर्यंत आलेले सर्व क्वेश्चन्स सुटतात. फक्त तुम्हाला तो कन्सेप्ट प्रॉपरली माहीत पाहिजे. कॅलेंडरमध्ये दुसरे प्रकार बिकार काही करायची गरज पडत नाही. जसं की 1 तारखेला गुरुवार होता, तर रविवार कधी येईल? शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे पुढचा तिसरा दिवस. 2, 3, 4 पावर का. 1 तारखेला गुरुवार होता, 2ला शुक्रवार, 3ला शनिवार, 4ला रविवार. 4 तारखेला रविवार येईल. किती तारखेला? 4 तारखेला. मग 4 तारखेला पहिला रविवार येईल. 4 तारखेला पहिला. दर 7 दिवसांनी रविवार येईल. 4 आणि 7 11ला येईल. 11 आणि 7 18ला येईल. 18 आणि 7 25ला येईल आणि 25 आणि 7 32ला येईल. आता 25 आणि 7 32ला येईल. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा रविवार. पण 32 तारीख येत नाही. आणि हा जो महिना आहे ऑक्टोबर हा 31चा असतो. 31चा असल्यामुळे हा 1 तारखेला येईल. 32ला ना 1 तारखेला येईल. मग 1 तारखेला रविवार येईल. पण ते म्हणलेत 5 दिवस आधी. 5 दिवस आधी म्हणजे 31, 30, 29, 28, 27. 27 तारीख असेल. 27 तारीख त्यांनी विचारले काय असेल, तर 27 ऑक्टोबर असेल. तर हा पर्याय बरोबर येईल. बस एवढंच कॅल्क्युलेशन, एवढीच मांडणी याला आवश्यक होती. आणि राज्यसेवा तुम्हाला 1.5 मिनिटं देते. अर्ध्या मिनिटाचा प्रश्न आहे, 1.5 मिनिटाची आवश्यकता नाही. याचं एखादा मिनिटं वाचवून तुम्ही उतारायला देऊ शकता. मॅथ रिझनिंगमध्ये जर कमांड असेल तर 1.5 मिनिटं कोणत्याच प्रश्नाला लागत नाही. पझलला वगैरे लागू शकतो. इनपुट आउटपुट पझलला प्रॅक्टिस कमी असेल तर तो इकडचा वेळ तुम्ही तिथे देऊ शकता. तुम्हाला फास्ट सोडवण्यासाठी कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं असतं. आणि कॅलेंडरची कन्सेप्ट एकच लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. 7 दिवसांनी तोच वार येतो. महिने त्यानुसार बनतात, वर्षे त्यानुसार बनतात, वर्षाचे वार पुढे मागे त्यानुसार होतात. फक्त 7 दिवसांचा कन्सेप्ट माहीत पाहिजे. तर मी परत एकदा सांगतो. 4 तारखेला पहिला रविवार येईल. 4 आणि 7 11 तारखेला दुसरा. 11 आणि 7 18 तारखेला तिसरा. 18 आणि 7 25 आणि 25 आणि 7 32. 32 तारीख तर येत नाही. पण 31 नंतर 1 तारीख म्हणजे 1 तारखेला 5वा रविवार येईल. त्याच्या 5 दिवस आधी जायचे म्हणजे 31, 30, 29, 28, 27. 27 तारखेला विचारले त्यांनी आपल्याला. 5वा दिवस आधी कोणता असेल तर 27 तारीख. वार विचारलं तर वार पण काढता येईल. तिथून मागे 5 वार जायचं सोपं आहे. किंवा 25ला रविवारच येतो. 26ला 25ला रविवार येतो. 26ला सोमवार येईल आणि 27ला मंगळवार येईल. वार जरी विचारला तरी सहज काढता येतो. तारीख जरी विचारली तरी सहज काढता येते. समजले? पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. थोडासा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता सिलोगिझमचा. सर्व आंबे टरबूज आहेत. पहा, हे आंबे आहेत. हे सर्व आंबे टरबूज आहेत. आपण अशी आकृती काढतो. सर्व आंबे टरबूज आहेत. आणि पुढे सांगितले सर्व टरबूज आंबे आहेत. परत सर्व टरबूज आंबे आहेत. म्हणजे इथं आपली ही आकृती चुकते. कारण मग अशी काढावं लागेल. सर्व आंबे
टरबूज आहेत आणि सर्व टरबूज आंबे आहेत. सर्व आंबे टरबूज आहेत आणि सर्व टरबूज आंबे आहेत, म्हणजे हे ओव्हरलॅप होत आहे. सर्व आंबे टरबूज आहेत आणि सर्व टरबूज आंबे आहेत. पुढे सांगितले काही खरबूज टरबूज आहेत. हे काही खरबूज टरबूज आहेत असं सांगितलं. काही खरबूज टरबूज आहेत. तर पहा, सर्व आंबे टरबूज आहेत, सर्व टरबूज खरबूज आहेत असं जनरली येत नाही. थोडं आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे, पण येऊ शकतं, असं नाही की येणार नाही. आणि काही टरबूज खरबूज आहेत. तर काय म्हटलं आहे, सर्व टरबूज खरबूज आहेत. सर्व टरबूज खरबूज असं कुठं दिलं आहे का? मग काही नाही. पहा, तर सर्व टरबूज खरबूज आहेत असं होणार नाही. काही टरबूज खरबूज आहेत, पहिलं चुकीचं येईल. सर्व आंबे खरबूज आहेत, सर्व आंबे खरबूज आहेत, हे पण चुकीचं होईल. सर्व टरबूज आंबे आहेत. जर सर्व आंबे टरबूज आहेत आणि सर्व टरबूज आंबे दिलेलंच आहे, म्हणजे तिसरं बरोबर येईल. का तिसरं बरोबर येईल? कारण ते दिलेलंच आहे विधानातलं. सर्व टरबूज आंबे जसंच तसं बरोबर आले. काही खरबूज आंबे आहेत, काही टरबूज आंबे आहेत, सर्व आंबे टरबूज आहेत, मग काही आंबे पण खरबूज होतील. काही खरबूज आंबे आहेत, काही आंबे खरबूज आहेत, दोन्ही पण बरोबर होईल. म्हणजे काय होईल? तिसरा आणि चौथा फक्त 3 आणि 4 योग्य. याचं उत्तर काय? पहिलं. हे उत्तर याचं 3 आणि 4, फक्त 3 व 4 योग्य. पुढचा क्वेश्चन पहा. हा सिलोगिझममध्ये मित्रांनो 3 कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट की जर माहिती दिलेली नसेल तर निष्कर्ष योग्य म्हणायचा नाही, चुकीचा म्हणायचा. पण सर्व शक्यता दिल्या तर पहिला किंवा दुसरा बरोबर म्हणायचा. आणि माहिती दिलेली नाही आणि शक्यता विचारली तर बरोबर म्हणायची. असण्याची पण आणि नसण्याची बस. याच्या व्यतिरिक्त सिलोगिझम आणखी एक कन्सेप्ट असा की दिलेल्या विधानाच्या बाहेरची माहिती त्यामध्ये घ्यायची नाही. ह्या 3 कन्सेप्टच्या बाहेर सिलोगिझम जात नाही. जर कुणाचं हे उदाहरणं चुकत असतील तर एकदा परत व्यवस्थित स्टडी करा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 1.5 तासामध्ये याचा स्टडी करून होतो, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करून होतात. आणि 1-1.5 तास प्रिपरेशन प्रॅक्टिस केली तर 2.5 तासामध्ये हा टॉपिक प्रिपेअर होतो. आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतं. 2.5-3 तासाचा टॉपिक हे तुम्ही जर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला तर सहज याचे मार्क घेता येतात. जर कुणाचं चुकत असेल तर कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या. पुढचा प्रश्न पहा. ABCDEFGH हे एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. उत्तरेकडे म्हणजे नकाशावरच्या दिशा वापरायच्या. नकाशावरच्या दिशा म्हणजे वरती उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. पुढे काय सांगितलंय? बी जीचा शेजारी नाही. प्रश्न एकदाच वाचण्यासाठी बाकीची माहिती कडेला लिहून घेतो. बी जी शेजारी नाही आहेत. एफ जीच्या लगतच उजवीकडे आहे. एफ जीच्या लगत उजवीकडे आहे. जीच्या लगत उजवीकडे कोण आहे? एफ आहे. जीच्या लगत उजवीकडे एफ आहे. पुढे आणि ईचा शेजारी नाही. आणि ईचा शेजारी आहे कोण? एफ. हा इथं येईल ई. असं का? तर जेव्हा आणि येतं आणीची माहिती एफ जी मध्ये पहिल्या व्यक्तीला जाते. आणीची माहिती पहिल्या व्यक्तीला जाते. जर इथं जो आलं असतं तर ती माहिती जीला जाते. मग ह्या पझलमध्ये हे जे 2 वर्ड आहेत आणि जो की, तर त्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस असतात. जसं की आणीची माहिती एफला जाते. एफ जीच्या लगतच्या उजवीकडे आहे आणि ईचा शेजारी कोण? एफ. आणि इथं जर जो की म्हणजे जी असं आलं असतं तर इथपर्यंत आपण बघितलं जी कोणत्याही टोकाला उभा नाही. मग यावरून काय इन्फॉर्मेशन काढते? ते जी कोणत्याही टोकाला उभा नाही म्हणजे जीच्या इकडे एक जण असणारच. 4 पोझिशन तर फिक्स झाल्या. पुढे ईच्या डावीकडे 6व्या क्रमांकावर आहे. ईच्या डावीकडे 6व्या क्रमांकावर म्हणजे ईत असेल तर 1 2 3 4 5 6 कोण? ए. पुढे एच सीच्या उजवीकडे 6व्या क्रमांकावर आहे. एच सीच्या उजवीकडे 6व्या क्रमांकावर म्हणजे किती जागा गेल्यात? 7 जागा गेल्यात. एक जागा एक तर इथं असेल नाही तर इथं असेल. ओके. आता मी एच सीच्या उजवीकडे 6व्या क्रमांकावर इथं सी घेतला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या घेता येणार नाही. मग ही जागा तर आपल्याला घेता येणार नाही. मग आपल्याला एच सीच्या उजवीकडे घ्यायचा. मग सीला इथं घेतला. 1 2 3 4 5 6 इथं एच घ्यावं लागेल. आता पुढे काय म्हटलंय? तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आता आणखी एक माहिती सांगितली. बी जीचा शेजारी नाही. ही माहिती आपण पहिल्यांदा वाचली होती. ती कुठे वापरता येईल?
बी जीच्या शेजारी नाही, दोनच जागा राहिल्यात, इथं बी तर येणार नाही, मग बी इथं येईल. मग ए बी सी काय राहिलं आहे, डी ई एफ जी एच, ही अशी अरेंजमेंट होईल. एकदाच प्रश्न वाचून प्रश्न सोडवता येतो, तेवढी प्रॅक्टिस आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. मग पहा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. सी एच्या लगतच डावीकडे आहे. पहा बरं, सी एच्या लगत उजवीकडे दिलंय आणि इथं डावीकडे दिलंय म्हणून चुकतंय. बऱ्याचदा असे पर्याय असतात की एकदम जवळ असतात. सी एच्या उजवीकडे आहे, इथं डावीकडे म्हटलंय. लगतच म्हणून मुलांना बरोबर वाटतं. पुढे पण बघायचं. डी बी आणि एफ लगत, डी बी आणि एफ लगतच शेजारी आहेत. डी बी आहे, एफ नाही आहे, चुकीचं होईल. जी हा डीच्या लगतच उजवीकडे उभा आहे. जी डीच्या लगतच उजवीकडे, पहा डीच्या लगत उजवीकडे जी, बरोबर आहे. या केसमध्ये जर पर्याय चेक करून उत्तर काढायचे असतील तर तिसरं चौथं जास्त वेळा उत्तर असतं. कारण आयोग असे विचार करते की तुम्ही पहिला दुसरा चेक करण्यात वेळ घालवता, आणि त्यामुळे जेव्हा पर्यायावरून चेक करायचं आहे तेव्हा तिसरा चौथा पर्याय आधी चेक करायचं. बहुतेक वेळाचं उत्तर असतो ए आणि ई टोकावर उभा आहेत. ए आहे टोकावर उभा पण ई नाही आहे, म्हणून हे चुकीचं होईल. तर याचं कोणतं बरोबर आहे, तिसरा. तर सिटिंग अरेंजमेंट आणि पझल सोडवण्याची टेक्निक सांगतो. का जी माहिती मांडता येईल प्रश्न वाचून ती मांडायची, जी मांडता येणार नाही ती बाजूला मांडायची. आणि एकदाच प्रश्न वाचायचा. प्रश्न रिपीट वाचला की तुमचा वेळ गेला, तुम्ही दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेताय, सोडवून पण उपयोग होणार नाही. दुसरे 1-2 प्रश्नांचा वेळ घालतात आणि चुकण्याचे चान्सेस जास्त, कारण कन्फ्युजन होतं. मग याच्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करा, कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट जसं की आणीची माहिती 2 जणांना जो आधी आहे त्याला जाते आणि जो की अशी जी माहिती येते ती दुसऱ्याला जाते. तर याच्यावरून फसलं तर पूर्ण प्रश्न चुकू शकतो. त्यामुळे तिथे एक फसायचं नाही. आणि अरेंजमेंट करताना प्रॉपर अरेंजमेंट करायची. खूप छोटं खूप मोठं करायचं नाही. आपण काय अरेंजमेंट करतो ती लक्षात आली पाहिजे. आणि थोडंसं जे दिलं आहे त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा. जेवढं दिलं आहे त्यावरून तो सुटत नसतं, त्याच्या पुढे जाऊन विचार करावा लागतो आपल्याला. जसं की इथं सीच्या उजवीकडे 6व्या ठिकाणी एच होता, मग सी कुठं मांडता येईल. सी इकडं मांडला असता तर तिकडं उजवीकडे 6व्या ठिकाणावर घेताच आलं नसतं. मग सी एक तर इथं किंवा इथं मांडता येत होता, आणि इथं मांडला असतं तर 6वी जागा तर गेलेली होती. मग सी कुठं येईल, फक्त इथंच येऊ शकतो, दुसरीकडे कुठे येऊ शकत नाही. मग बी जी शेजारी नाही ते का दिलं आहे, त्याचा काहीतरी तो उपयोग होईल ना. मग इथं 2 जागा होत्या आणि बी डी राहिला होता. मग जीच्या शेजारी बी घ्यायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलं बी जी शेजारी नाही, बी इथं घेतला, डी इथं घेतला, असं याचं उत्तर होतं. असा क्वेश्चन एकदा UPSCला आला होता, हा डायरेक्शनचा. रहीम आणि सलीम एकाच बिंदूपासून परस्पर विरुद्ध जायला निघतात. रहीम आणि सलीम प्रत्येक 1 किमीनंतर रहीम नेहमी डावीकडे वळतो. रहीम गेला इकडं, 1 किमी झाला का डावीकडे वळतो. आणि सलीम नेहमी उजवीकडे वळतो. सलीम जर इकडे गेला, 1 किमी झाला, 1 किमी झाला तर तो उजवीकडे वळतो. पुढे काय सांगितलं, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. प्रत्येक 2 किमी प्रवासानंतर दोघातील अंतर 4 किमी होईल. प्रत्येक 4 किमी प्रवासानंतर ते प्रथम एकमेकांना भेटतील, पुन्हा एकमेकांना न भेटता चालत राहतील. याचा अर्थ आपल्याला त्यांचा रूट शोधावा लागेल. 1 किलोमीटर हा इकडे उजवीकडे वळाला, परत इकडे उजवीकडे वळाला, इथे आला. हा इकडे डावीकडे वळाला, इथे गेला, परत डावीकडे वळाला, इथे आला. इथे ते भेटतील. 1 1 1 3 किलोमीटर प्रवासानंतर ते भेटतील. तिथून पुढे पण हा काय करतोय, डावीकडे वळतोय, हा इकडे चाललाय, डावीकडे वळेल, हा इकडे चाललाय उजवीकडे. म्हणजे थोड्या वेळाने ते मूळ ठिकाणी पण येतील, सोबत मूळ ठिकाणी पण येतील. का, कारण हा जो आहे तो डावीकडे वळत चाललाय, म्हणजे हा इथे गेल्यानंतर खाली येईल, हा इथे गेल्यानंतर उजवीकडे वळतो म्हणजे खाली येईल. तर 4 किलोमीटर नंतर ते एका ठिकाणी येतील, मूळ ठिकाणी येतील. आणि तो इथून पुढे 3 किलोमीटर नंतर ते सोबत प्रवास करतील. मग इथे त्याचं सोबत प्रवासाचं काय दिलं नाही. प्रत्येक 2 किमी प्रवासानंतर त्यांच्यातील अंतर 4 किमी असेल का. 2 किमी प्रवास केला, हा इथं गेला, हा इथं गेला, 4 किमी अंतर झालं का त्यांच्यात, नाही. तर हे चुकीचं होईल. प्रत्येक 4 किमी प्रवासानंतर ते प्रथम भेटतील की नाही, प्रथम भेटतील 3 किमी प्रवासानंतर, चूक. पुन्हा एकमेकांना न भेटता चालत राहतील, पुन्हा एकमेकांना न भेटता नाही ते भेटतील, हे पण चुकीचं आहे. तर यापैकी नाही, बरोबर आहे. मग काय पाहिजे होतं, 3 किलोमीटर नंतर ते एकमेकांना भेटतील, बरोबर. 4 किलोमीटर नंतर ते मूळ ठिकाणी येतील, बरोबर. 3 ते 4 किलोमीटर अंतर ते सोबत कापतील, बरोबर. हे उत्तर बरोबर पाहिजे होतं.
मग इथं तसं काही नाही आहे, म्हणून यापैकी नाही. असा प्रश्न UPSCला आलता. याच्यात तुम्ही म्हणता अवघड काय, अवघड हे की एकही पर्याय बरोबर येत नाही. कुणीतरी आपण कन्फ्यूज होऊन यातला एखादा पर्याय बरोबर करून टाकतो, हे यातलं कठीण भाग होता. चला पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. समजलं असेल असं गृहीत धरतो, अपेक्षा करतो. आणि पुढचा ह्या क्वेश्चनमध्ये थोडासा प्रॉब्लेम असा झाला की प्रिंटिंग एरर आली, त्यामुळं हे काही प्रश्न बरोबर नाही. पण तरी त्यातल्या त्यात जर तुम्हाला द्यायचंच होतं उत्तर तर दुसरं बरोबर यायला पाहिजे होतं. हे शेवटी RIK DOL इथे चुकलं. हे जे आहेत ना, याच्यावरून याचे कोड शोधायचे होते, पण ते एकमेकांना जॉईन झाल्यामुळं आपण ते काही घेत नाही. थोडीशी एरर आहे याच्यामध्ये. हाही प्रश्न थोडासा अवघड होता, पण ते थोडंसं प्रिंटिंग गोष्टींमुळे आपण तो मागे ठेवू. त्याचं उत्तर जर त्यातल्या त्यात बरोबर कोणतं काढायचं तर दुसरं द्यायला पाहिजे होतं, पण लॉजिकली त्यात एरर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. या प्रकारचा जर क्वेश्चन आला या प्रकारचा, तर नेहमी लक्षात ठेवायचं छोट्या अंकांपासून जर मोठी संख्या मिळवायची असेल तर ती एक तर गुणाकार करून मिळवता येते, नाही तर घन करून मिळवता येते, नाही तर वर्ग करून. वर्ग, गुणाकार आणि घन ह्या तीनच प्रकारे छोट्या अंकसंख्यांची मोठ्या संख्येत रूपांतर होतं. मग इथे छोट्या संख्या कधी नाहीत, मध्ये मोठी संख्या, छोट्या संख्या कधी नाहीत, मध्ये मोठी संख्या आहे. मग यांचं घन करून बघितलं तर 1चा घन 1, 5चा घन 125, 4चा घन 64 आणि 3चा घन 27, 7 आणि 4 11 आणि 1 12 आणि 5 17. त्यानंतर 6 आणि 2 8, 6 आणि 4 10 आणि 1 11, तर 217. 217 आणि 510चा कुठंच काही संबंध नाही, पटीत पण नाही, म्हणून इथं वर्गाचं लॉजिक तर लागणार नाही. वर्गाचं लॉजिक लागणार नाही, मग आपल्याला दुसरं लॉजिक लावावं लागेल. सॉरी, घनाचं लॉजिक लागणार नाही, आपण घन काढून पाहिले. वर्गाचं लॉजिक 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 4चा 16, 3चा 9, 16 9 25 आणि 25 50 आणि 1 51. इथं 51 आहे, तिथं 510 आहे. पुढं शून्य जोडून दिला म्हणजे गुणिले 10 केले. इथं करून पाहू. 4चा वर्ग 16, 6चा 36, 3चा 9, 2चा 4, 36 आणि 4 40, 40 आणि 16 56, 56 9 65, पुढं गुणिले 10. मग इथं तेच करावं लागेल. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 8चा वर्ग 64, 64 आणि हे 5 69, 64 आणि 5 69, पुढं 1 शून्य जोडून दिला तर 690 हे याचं उत्तर येईल. 690. छोट्या संख्यांपासून मोठी संख्या एकतर वर्ग करून, घन करून किंवा गुणाकार करून येते. गुणाकार करून येण्याचे चान्सेस नव्हते. 5 त्रिक 15, 15 चौक 60, म्हणून आपण ते बघितलंच नाही. घन करून बघितले, नाही आले, मग वर्ग केला, तर वर्ग केल्यानंतर गुणिले 10 करून उत्तर येत होतं. हे याचं लॉजिक होतं. प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा. तर काय करायचं, हे ऑप्शन नंतर बघायचे किंवा ऑप्शनमध्ये बघायचं की एक कुठं सगळीकडे वेगळं आहे. जर तुम्हाला फास्ट सोडवायचं असेल पेपरला गेल्यानंतर तर हा डॉट याचा तर विचारच करायचा नाही. हे जो बाहेरचा डॉट आहे ना, याचा तर विचारच करायचा नाही. का विचार करायचा नाही? कारण तो सगळीकडे एकच आहे. त्याचा विचार करूनही काही फायदा होणार नाही. त्यात बरेच जण वेळ घालतात, काही गरज नाही त्यात वेळ घालण्याची. लॉजिकची गोष्ट आहे की सगळ्या ठिकाणी तो सारखाच आहे, मग त्याच्यावर विचार करायची काही गरज नाही. आणखी कोणता सारखा आहे, मग कोणता सारखा नाही, प्रत्येक ठिकाणी कोणता वेगळा आहे. जर आपण बघितलं तर हा तो आतले आहेत ना, तो एक कोणताही घेतलं तर प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. मग हा ब्लॅक घेऊ. ब्लॅक इथं 2ने मागे आला, इथे परत 2ने मागे आला, इथं 2ने मागे जाऊन वरती जाईल. वरती असणाऱ्या 2 आकृत्या आहेत, म्हणून आपल्याला हे व्हाईट जो ब्लँक आहे त्याचा विचार करावा लागेल. हा 2ने पुढे गेला, परत 2ने पुढे गेला, आता 2ने पुढे येऊन इथे येईल, म्हणजे हे बरोबर येईल. हे चुकीचं ठरेल. चौथा पर्यायाचं बरोबर उत्तर होतं. चौथा पर्यायाचं बरोबर उत्तर. एकदम सोपा प्रश्न होता. आता पुढे पहा. संख्या मालिकेचा प्रश्न होता. संख्या मालिका बघितली का लक्षात आली पाहिजे कोणत्या प्रकारामध्ये मोडते. तुम्ही जर कन्सेप्ट जर बनवले याच्यामध्ये, याच्यात काही कन्सेप्ट विशेष नसणार आहे, पण तुम्ही जर बनवले जसं की वर्गाची मालिका, घनाची मालिका, मूळ संख्या मालिका असे जर कन्सेप्ट बनवले तर ही संख्या मालिका लगेच ओळखता येते. मोठी आहे. मोठी संख्या मालिका नेहमी मिश्र संख्या मालिका असते. मोठी संख्या मालिका ही मिश्र संख्या मालिका असते. आणि आणखी एक मिश्र संख्या मालिकेचं वैशिष्ट्य सांगतो. 3 6 18 9 ती वाढते कमी होते, वाढते कमी होते, म्हणजे त्याच्यात चढ उतार असतो. फक्त चढता क्रम नसतो, फक्त उतरता क्रम नसतो. कधी चढता कधी उतरता. मग 3 6 18 9
म्हणजे कमी होते, तर मग आपण 3 सक 18, 18 त्रिक वगैरे 18 काही नाही, मग इथून पहा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54 यायला पाहिजे. इथं परत 18 त्रिक 54, 54 त्रिक 162, म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 गुणिले 3 गुणिले 3, 6 त्रिक 18, 18 त्रिक इथं यायला पाहिजे होते 54, 18 त्रिक 54 हे याचं उत्तर होतं. मग तुम्हाला संख्या मालिका सोडवतानाच लक्षात आलं पाहिजे का कसे कोणते प्रकार आहेत संख्या मालिकेमध्ये. संख्या मालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तो मूळ. तिथं काही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काम करत नाही, मूळ संख्यांचा क्रम दिलेला असतो. त्याच्यानंतर वर्ग संख्या मालिका किंवा घनसंख्या मालिका. जर वर्ग घनपाठ असतील तर तुमच्या लक्षात येतं की दिलेल्या संख्या मालिका वर्ग आहे, अंक संख्या दिलेले वर्ग आहेत किंवा वर्गाच्या आसपास आहेत. त्याच्यानंतर गुणाकाराने वाढणारी, बेरजेने वाढणारी, त्याच्यानंतर भागाकाराने कमी होणारी, वजाबाकीने कमी होणारी. गुणाकाराने जी वाढते ती खूप फास्ट वाढते, बेरजेने वाढते ती स्लो वाढते, भागाकाराने खूप फास्ट कमी होते, वजाबाकीने स्लो कमी होते. त्याच्यानंतर एक 0.5 गुणिले 0.5, 1, 1.5, 2.5 ह्या पटीत असणारी संख्या मालिका असते, अर्धीच्या पटीत असणारी. तर ही संख्या मालिका एकदा पहा 8 गुणिले अर्धा 4 गुणिले 1 4 गुणिले 1.5 6. मग ही संख्या मालिका एकदा कमी होते, पहिल्यांदा किती होते, अर्धी होते किंवा अर्धीपेक्षा थोडी कमी जादा, अर्धा गुणिले अर्धा असू शकतं, अर्धा गुणिले 1 म्हणजे अर्धा गुणिले अर्धा अधिक 1 असू शकतं. असं एकदा कमी होऊन नंतर वाढणारी संख्या मालिका जी असते ती संख्या मालिका गुणिले 0.5 ची असते. म्हणजे ह्या संख्या मालिका बघून ओळखता आले पाहिजे. असे काही प्रकार आहेत. आणि शेवटचा प्रकार मिश्र संख्या मालिका. मिश्र संख्या मालिका 2-3 संख्या मालिका एकत्र केलेल्या असतात, त्यामुळे ती संख्या मालिका मोठी होते. तिच्यात 6-7 पेक्षा जास्त संख्या असतात. 6-7 पेक्षा जास्त संख्या आल्या की ती एक तर मिश्र असते, जनरली मिश्र असते किंवा फरकांची मालिका असते, फरकांचा फरक. आणि जर का संख्या मालिका छोटी आली तर ती वर्गाची किंवा घनाची असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की संख्या मालिकेच्या प्रकार ओळखायला जर जमलं तुम्हाला तर संख्या मालिका तुम्ही फास्ट सोडवू शकता. पुढे पहा, 4 पुरुष व 10 स्त्रिया एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. 4 पुरुष 10 स्त्रिया म्हणजे 4 पुरुष आणि 10 स्त्रिया, याचा अर्थ 4 पुरुष 15 दिवस काम करतात, 60 पुरुष होतात. त्यांच्यासोबत 10 स्त्रिया 15 दिवस काम करतात, 150 स्त्रिया होतात. इथे 15 पुढे 7 पुरुष 10 दिवस आणि 11 स्त्रिया, 7 10 70 पुरुष होतात इथे. आणि इथे होतात 11 10 110 स्त्रिया. तर बघितलं आपण हे 60 पुरुष आणि 50 स्त्रिया, 60 पुरुष आणि 50 स्त्रिया, इकडे 70 पुरुष आणि 110 स्त्रिया सारखं काम करतात. ओके. मग आपण असं करू शकतो, हे 60 पुरुष हे 70 पुरुष, हे 60 पुरुष तिकडे गेले, 70 मधून 60 वजा केले 10 पुरुष राहतील. इकडे 10 पुरुष आणि स्त्रिया जर इकडे आणल्या, मध्ये बरोबरचं चिन्ह जसं तसं राहील. 150 स्त्रियातून 110 स्त्रिया वजा केल्या तर 40 स्त्रिया होतात. तर रेशिओ काढला तर 1 पुरुष 4 स्त्रियांइतकं काम करतो. 1 पुरुष 4 स्त्रियांइतकं काम करतो. या केसमध्ये जर मिळून पुरुष स्त्रिया काम करत असतील आणि 2-3 कंडिशन दिल्या असतील तर 1 पुरुष किती स्त्रियांइतकं काम करतो किंवा 1 स्त्री किती पुरुषांइतकं काम करते हे काढायचं असतं. इथे सांगितलं होतं 4 पुरुष व 10 स्त्रिया एक काम 15 दिवसात करतात. याचा अर्थ 15 दिवस 4 पुरुष आणि 10 स्त्रिया कामावर येतात. म्हणजे 15 चोक 60 पुरुषांचं काम प्लस 15 दिवस 10 स्त्रिया येतात, म्हणजे 10 10 10 150 स्त्रियांचं काम. तेच काम इकडं 7 पुरुष आणि 11 स्त्रिया, 7 पुरुष 10 दिवसात करतात, म्हणजे 10 दिवस येतात तर 70 पुरुषांचं काम करतात दररोज 7 7 7. आणि 11 स्त्रिया 10 दिवस येतात म्हणजे 110 दिवसांचं काम करतात. हे इकडं तिकडं जर आपण म्हणजे शिफ्ट केलं, पुरुष एका बाजूला स्त्रिया एका बाजूला, तर नंतर 10 पुरुष 40 स्त्रियांइतकं, 1 पुरुष 4 स्त्रियांइतकं काम करतो. मग 1 पुरुष म्हणजे 4 स्त्रिया आहेत, तर 4 पुरुष म्हणजे 16 स्त्रिया होतील. मग 16 10 26 स्त्रिया 15 दिवसात काम करतात. तर पुढे त्यांनी सांगितले 65 स्त्रिया किती दिवसात काम करतील. 13 2 26, 13 5 65, 5 त्रिक 15, 2 त्रिक 6. तर याचं उत्तर एवढं सिंपल होतं. हे तुम्हाला समजून सांगायला एवढा वेळ लागतो, सोडवायला हे 30 सेकंदाचं 35 सेकंदाचं काम आहे. किती सोपं आहे पहा. मी तुम्हाला पेपरला कसं सोडवायचं होतं ते सोडून दाखवतो. आधी हे समजून घ्या. तर पेपरला तुम्ही गेले तर असं नाही सोडवायचं, एवढं डिटेल्समध्ये नाही सोडवायचं.
पेपरला तुम्ही गेले तर कसं सोडवायचं. 15 चोक 60 पुरुष, 10 सत 70 पुरुष, म्हणजे 10 पुरुष बरोबर 11. 10 11 11 10 110 आणि 15 10 150 म्हणजे 40 स्त्रिया. याचा अर्थ 1 पुरुष बरोबर 4 स्त्रिया. 4 पुरुष म्हणजे 4 पट करा, 16 आणि 10 26 स्त्रिया. 26 स्त्रिया 15 दिवसात, तर 65 स्त्रिया किती? 3 पंचे 65, 13 दुणे 26, 5 त्रिक 15, 2 6. 2 6 हे जे आहे ना उत्तर लिहू पण नका तुम्ही. 2 6 फायनल उत्तर येते ते कशाला लिहिता? 2 6 येते पहा आणि टिक करून टाका, तेवढं तुमचा वेळ होईल. आणि तुम्ही 6 लिहून त्याला गोल केलं तर मागचं फुकट पाहिल ना. त्यामुळं उत्तर प्रश्नपत्रिकेवर कधीही उत्तर लिहायचं नसतं. ती प्रश्नपत्रिका आहे, त्यावर फक्त प्रश्न आला पाहिजे आणि उत्तराच्या आधीची स्टेप इथपर्यंत येऊ द्या तुम्ही, 2-3 पर्यंत येऊ द्या. आता 2 6 कळतंय तुम्हाला, 6 येते, इथं काय लिहायची गरज आहे? टिक करायचं पाहून. इथे लिहित बसण्यापेक्षा तिकडे एक सर्कल होईल. 2-2 सेकंद जरी वाचले तरी 15-20 प्रश्न तुमचे 30-35 सेकंद वाचून एक प्रश्न जास्त होईल. तर असे काही टेक्निक्स आहेत जे की तुम्ही वापरायला पाहिजेत. जेवढं स्मार्ट बनता येईल तेवढं स्मार्ट बना. हे कॅल्क्युलेशन एवढंच होतं जेवढं मी आत्ता मांडलं आणि याला 30-35 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पुढचा प्रश्न. मी आधीही मागच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं होतं की हे जे आहेत ना कागदाच्या घड्या घालणे, हे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमाचे उपयोजन आहे. जर तुम्हाला आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा काढता आल्या तर याच्या घड्या पण घालता येतील. आता इथे पहा, थोडीशी डायग्राम क्लिअर दिसत नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर एकतर हे दुमडलेत, हे इकडे आणि नंतर अशी दुमडली, तर हे उलगडल्यानंतर ही जी उलगडली तर ही इथं वरती जाईल. प्रत्येक आकृतीत तिथे आहे. मग तिथे तर काय आपल्याला इलिमिनेट करता येणार नाही. ही इथे वरती जाईल, म्हणजे इथं 2 आकृत्या होतील, इथं 2 आकृत्या होतील आणि ह्या उलगडल्यानंतर ह्या इथं येतील. ही कनेक्ट होणार नाही, इथलंच प्रतिबिंब इथे, म्हणजे सगळ्या सारखे पाहिजे. ही सारखी पाहिजे, ही येणार नाही. शेजारी इथं पाहिजे, ती येणार नाही. आता हे आहेत पण इथं फरक कुठं आहे? इथं फक्त एक काप आहे आणि इथं जास्त काप आहे. तर हे जर इथं असं उलगडलं, हे जर असं इथं उलगडताना आपण बघितलं तर इथं काप येतोय. तो काप शेजारच्या पट्टीवर येतच नाही, तो काप फक्त इथं राहील. ह्या पट्टीवर येईल का? ह्या पट्टीवर येणार नाही. मग तो इकडे येण्याचा प्रश्नच येत नाही. तो काप फक्त कुठं येणार? वरच्या बाजूला येणार. तर यातली कोणती आकृती बरोबर होती? चौथी आकृती बरोबर होती. आलं लक्षात? तर तुम्हाला जर याच्या घड्या उलगडताना आरशातील प्रतिमा बनतात की पाण्यातील प्रतिमा बनतात ते कळलं. जर शेजारी उलगडायची असेल तर आरशातील प्रतिमा बनते आणि वरती उलगडायची असेल तर पाण्यातील प्रतिमा बनते. आरशातील प्रतिमेत उजवी डावी बाजू बदलते आणि पाण्यातील प्रतिमेत अप आणि डाऊन म्हणजे साईडची किंवा टॉप आणि बॉटम हा एक्सचेंज होतो, हा बदलतो. म्हणजे खालची बाजू वरती जाते. जसं की इथं खाली ना ही वरती जाणार म्हणजे वरती पण होणार. इथे पण खालची बाजू वरती जाणार सेम. आणि इकडे उलगडताना ही इकडे येणार, ही इकडे येणार. असं एकच आकृती होती चौथी. पुढचा प्रश्न पहा. ए आणि बी ने एका कामाचे कंत्राट 600 रुपयाला घेतले. ए ते काम 6 दिवसात करतो. ए ते काम मी पेपरला कसं सोडवायचं आधी ते सोडून दाखवतो. पेपरला कसं सोडवायचं ते सोडून दाखवतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ए ते काम 6 दिवसात करू शकतो. बी तेच काम 8 दिवसात करू शकतो. काम घ्यायचं 24. ए करेल एका दिवसाला 4 काम, 6 चोक 24. बी करेल एका दिवसाला 8 त्रिक 24. सीला सोबत घेऊन त्यांनी काम एका दिवसात संपवले तर सीचा वाटा किती? सीला सोबत घेऊन त्यांनी ते काम किती दिवसात संपवा? सीला सोबत घेऊन ते काम 3 दिवसात संपवले. याचा अर्थ सीने पण त्यांना मदत केली. 4 आणि 3 7, 7 त्रिक 21. 21 काम यांनी केलं आणि सीने राहिलेलं 3 काम केलं. तर नफ्याचे 24 वाटे करावे लागतील. 24 काम होतं म्हणून. आणि सीचा वाटा 3 येईल. 3 8 24, 8 7 56, 8 45 तर 75 रुपये सीचा वाटेल. बस याला एवढे कॅल्क्युलेशन करावे लागतात. मी तर तुम्हाला बोलून सांगतोय, म्हणजे बोलतोय, एक्सप्लेन करतोय, सांगतोय म्हणून याला एवढा वेळ लागतो. जर न बोलता न एक्सप्लेन करता सोडलं तर बस एवढं कॅल्क्युलेशन करायला काही जास्त वेळ लागत नाही. भागीदारी आणि काम काळवेग ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून हा प्रश्न बनवला होता. तरीही तो सोपाच होता, काही त्याच्यात अवघड नव्हतं. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजेत. आता मी थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. काम काळवेगाचं जर तुम्ही ट्रिक्स वापरत असाल तर एक ट्रिक्स अशी आहे की यांच्या लसावी इतकं काम घ्यायचं, काम काहीतरी मानायचं
आणि किती कोण काम करतं याचा अंदाज त्याने येतो आणि मग प्रश्न सोडवायचा. एक काम करतो 6 दिवसात, एक काम करतो 6 दिवसात, बी काम करतो 8 दिवसात, काम येतं 24. समजा 24 खड्डे खांदायचे. ए 6 दिवसात खांदतो, बी 8 दिवसात खांदतो. ए एका दिवसात 4 खड्डे खांदेल, बी एका दिवसात 3 खड्डे खांदेल. आणि यांनी 3 दिवसात काम संपवलं. तर हे दोघं मिळून किती करत होते? 4 आणि 3 7 काम करत होते. 3 दिवसात संपवलं. 7×21 खड्ड्याचं काम यांनी केलं. 7×21 खड्ड्याचं काम यांनी केलं. राहिलेले 3 कुणी केले? त्यांच्यासोबत सी होता. सीने 3 खड्डे खांदले. मग 600 रुपये जे भेटत होते ना, 600 रुपये हे भेटत होते 24 खड्ड्यांना. मग 600ला 24ने भागलं तर एका खड्ड्याचे पैसे येतील आणि सीचा इन्कम जो आहे तो 3 खड्ड्याचा आहे. सीचा वाटा तो 3 खड्ड्याचा आहे. मग 3 8 24, 8 7 56, 8 5 40, तर सीचा इन्कम येईल 75. इथं विचारलं असतं बीचा इन्कम किती, तर बी दररोज किंवा तुम्ही असंही करू शकत होता 4 3 आणि एका दिवसाला किती खांदतो, तर सी एका दिवसाला 1 खड्डा खांदतो. 4 3 7 7ने याला भागू शकत होता. पण आता विचारलं बीचा इन्कम किती, बीने 3 खड्डे दररोज खांदले, 3 दिवस काम केलं, तर गुणिले 9 खड्डे करा, बीचा इन्कम येईल. एचा इन्कम, याने दररोज 4 खड्डे खांदले, 3 दिवस काम केलं, 4 त्रिक 12 खड्ड्याचं इन्कम, पैसे काढा, बीचा इन्कम. इतकं हे सोपं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. एक प्रवासी रेल्वे 42 किमी प्रति तास वेगाने प्रवास करते आणि मालगाडी जिची लांबी प्रवासी रेल्वेच्या दुप्पट आहे ती 33 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते. जेव्हा 2 रेल्वे एकाच दिशेने प्रवास करतात तेव्हा प्रवासी रेल्वे मालगाडीला 50 सेकंदात ओलांडते. एकाच दिशेने प्रवास करतात, 50 सेकंदात ओलांडते. हे 50 घेतले इथून. जर 2 रेल्वे विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील तर त्यांना एकमेकांना ओलांडण्यात. आता हा जो प्रश्न आहे ना, खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. कसं सोडवतील पहा. 50 सेकंदात ओलांडते, इथून 50 घेतले, एकाच दिशेने चालल्यात, 42 आणि 33 यांची वजाबाकी करायची तर 9 येईल. तर हे सेकंद आहेत म्हणून वरती 90 खाली 36, वरती 90 खाली 36. 9 जो किलोमीटर पर आवरचा स्पीड आहे त्याला मीटरमध्ये केलं, 9000 मीटर खाली 36, 2 सेकंद, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल होतात सेकंदाचे. तर याचं सोल्युशन काय येईल पहा. 9 1 9, 9 चौक 36, 50 10 500/4, 500/4 लांबी येईल. 500/4 दोन्ही गाड्यांची लांबी येईल. आता ते काय, जर 2 रेल्वे विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील तर एकमेकांना ओलांडायला मग 500/4 एवढं अंतर कापायचं आहे. विरुद्ध 500/4 हे अंतर दिलं आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने यांची बेरीज होईल 75. अंतर दिलं आहे म्हणून 75 खाली येईल, 1 0 वरती 36, 250 2 500, 250 त्रिक 750, 4 9 36, 3 त्रिक 9, 2 त्रिक 6 सेकंद याचं उत्तर आहे. आता तुम्हाला हे समजायला मुश्किल जाईल की कसं मांडलं, पण एक सोडवण्याची रेल्वेची ट्रिक्स आहे. एकच ट्रिक्स पूर्ण रेल्वेचे प्रश्न सोडवायला हेल्प करते. ते ट्रिक्सनुसार हे मांडता येतं. नाही तर तुम्ही दुसरं कोणत्याही पद्धतीने मांडून पहा, तुम्हाला याला किमान 3 4 2 3 मिनटं तरी लागतील. या पद्धतीने 40-45 सेकंदात, 30 सेकंदात बऱ्याच जणांना होणार नाही, पण 40-45 सेकंदात हा प्रश्न सोडवता येतो. मांडणी जमली पाहिजे. याच्यात 5/18, 18/5 काय घ्यायची गरज पडत नाही. वेगाचं सूत्र काय, वेळेचं सूत्र काय तेही आठवायची गरज पडत नाही. अंतराचं वेळेचं सूत्र तुम्हाला माहीत नसलं तरी चालतं. फक्त याचा कन्सेप्ट आणि याची ट्रिक्स माहीत पाहिजे तर तुम्हाला असं सोडवतील. बस एक कॅल्क्युलेशन आणि दोन स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन केलं की याचं उत्तर येत होतं. मी परत सांगतो की हे 50 मी इथून घेतले, 42तून 33 वजा केले, 9 येत होता, मी 90 36 घेतले. 36 म्हणजे एका तासात 36 सेकंद असतात. 9चं मला 9000 मीटर करायचं होतं. 9 किलोमीटर म्हणजे 9000 मीटर खाली 36 सेकंद म्हणजे स्पीड झाला 9 किलोमीटर पर आवर म्हणजेच 9000 मीटर पर 36 सेकंद आणि इथं गुणिले 50. मग अंतर आलं 500/4. दोन्ही रेल्वेंचं मिळून अंतर आलं 500/4. आता तेच अंतर कापायचं आहे, पण रेल्वे विरुद्ध दिशेने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत. त्यावेळेस वेगांची बेरीज होते. त्यावेळेस जसं एकाच दिशेने जाताना सापेक्ष वेग असतो, विरुद्ध दिशेने येताना एकमेकांच्या वेगांची बेरीज होते. तर बेरीज केली 75 आणि 75 कसे मांडले, 75,000 मीटर आणि 36 36 2 शून्य मांडून परत कॅन्सल करायचं मूर्खपणा नको म्हणून मी ते मांडलेच नाही. पहा, काही जण इतकं मोठं मूर्खपणा करतात, असे 0 0 मांडतात, लगेच मांडतात आणि लगेच खोडतात. मग खोडायचीच माहिती आहे आपल्याला तर मांडायचे कशाला म्हणून मी ते मांडले नाही. मग 250 2 500, 250 त्रिक 750,
4 9 36 3 3 9 42 6 बस एवढं उत्तर आहे. तुम्ही कितीही स्लो केलं तर 1 मिनिटाच्या आत हे सुटतं फक्त ह्या पद्धतीने. आणि ही पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. तुम्ही विचार करत असाल सर जर तुम्हाला माहीत नसेल तर बाकीच्यांना माहीत आहे. आता मी माझ्या स्टुडंटला जे शिकवतो ते ह्याच पद्धतीने शिकवतो. ते रेल्वेचं उदाहरण फक्त 1-2 कॅल्क्युलेशन करून काढतात आणि कॅल्क्युलेशनला डेटा इथूनच घेतो. काही कुठून हे तिकडून आणायचं 5/8 8/8 काही आठवायची गरज पडत नाही. फक्त तुम्हाला याचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. 6 54 10 याच्यात लॉजिक सांगतो काय होतं पहा. यात थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे पुढे, त्यामुळे लॉजिक सांगतो काय होतं. लॉजिक असं होतं, हा इनपुट आहे, ह्या इनपुटवरून आउटपुट चेक करायचं. काय बदल झाले पहा. 6 54 10 64 76 6 10 14 आणि 54 60 76 म्हणजे 2 टप्प्यात चढत्या क्रमाने मांडणी केली. निम्मे 6 10 14 एकाडे घेतले चढत्या क्रमाने आणि नंतर 54 60 76. मग आपल्याला यात पण तसंच करावं लागणार होतं. जर हा एखाद्याचा प्रथम चरण असेल, एखाद्या इनपुटचा प्रथम चरण असेल तर ठीक आहे 22 तर झाले अरेंज. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय येणार होतं 22 34 आणि 40 ही पहिली जोडी येणार होती चढत्या क्रमाने आणि तिथून पुढे येणार होती 76 90 112. मग इथे पहा 22 अरेंज झाले पहिली स्टेप. आता अरेंज व्हायला पाहिजे होते 22 नंतर 76 पण इथं 76 अरेंज झालेले नाहीत म्हणजे चुकीचं आहे. तर त्याने विचारलं इनपुटचा कितवा चरण असेल तर इनपुटचा तो पहिलाच चरण आहे. इनपुट वेगळं द्यायला पाहिजे होतं. हा इनपुटचा कितवा चरण आहे पहिलाच चरण आहे. इथे काही तसं ऑप्शन नाही आहे म्हणून हा प्रश्न इथे ऑप्शनमध्ये चुकला आहे. लक्षात पण लॉजिक लक्षात घ्या. हे काही महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे पहा. इनपुट 76 56 6 14 60 10 असा तर इथं हे 56 पाहिजे होतं. 56 56 56 56 ओके इथेही मिस्टेक आहे. तर पहा 76 56 6 14 60 10चं काय झालं आहे 6 54 10 6 56 10 60 14 तर 6 10 14 चढत्या क्रमाने एकाडेक आणि तिथून पुढे 14 हे संपल्यानंतर परत 54 60 76 म्हणजे जो इनपुट दिला आहे त्याला विभागायचा कसा 3-3 तुकड्यामध्ये चढत्या क्रमाने. पहिले जे 3 भाग आहेत चढत्या क्रमाने ते घ्यायचे एकाडेक आणि नंतर पुढचा भाग त्याच्यामध्ये मिक्स करायचा असं हे लॉजिक होतं. मग इथे हे जर चुकलं नसतं तर आपल्याला ते अप्लाय करता आलं असतं पण इथे चुकलेलं आहे त्यामुळे आपण इथे अप्लाय करत नाहीत. लॉजिक समजून घेतले. यात लॉजिक कळलं तर बाकी काही खूप अवघड नसतं. लॉजिक कळणं गरजेचं आहे. पुढे काय सांगितलं होतं खालील आकृतीमध्ये जर सर्व भाग रंगवण्यासाठी वेगवेगळे रंग वापरले तर कमीत कमी रंगांची संख्या किती जेणेकरून 2 शेजारी पहा. कमीत कमी रंग किती घेता येतील. आपण हा भाग लाल रंगाने रंगवू. दाखवता येणं शक्य आहे म्हणून दाखवतो. तसं आकडे देऊन पण जमलं असतं. हा लाल रंगाने रंगवला की आपल्याला दुसरा भाग लालने न रंगवता दुसऱ्याने रंगावं लागेल. इथे हिरवा रंग घेतला. आता परत आपल्याला कमीत कमी रंग वापरायचे आहेत म्हणून परत आपल्याला लाल वापरता येईल. आपण परत लाल वापरू कारण तो शेजारी काही येत नाही. इथे लाल वापरला तर त्याच्या शेजारी येत नाही. इथे वापरता येईल. इथे वापरता येईल. पहा सॉरी इथे वापरला. इथे आपण वापरला होता हिरवा. आता आपल्याला इथे एका कलरची आणखी गरज आहे. इथं ब्ल्यू कलर घेऊ. इथे ब्ल्यू कलर घेऊ. इथे ब्ल्यू कलर घेऊ. कलर कोणताही शेजारी आला नाही. परत आता कमीत कमी कलर वापरायचे होते म्हणून हा हिरवा इथं घेतला. तो काय कुठं मिक्स होत नाही. मध्ये वेगळे कलर आहेत. आता हा इथं घेतला तर परत आपल्याला लाल इथे वापरता येईल. इथे लाल वापरता येईल आणि इथे ब्ल्यू वापरता येईल. परत इथे ब्ल्यू इथे ब्ल्यू इथे ब्ल्यू आणि मध्ये रेड झाला. रंग देऊन झाला. कोणताही कलर शेजारी आला नाही. किती कलर लागले लाल हिरवा आणि निळा म्हणजे 3 कलर लागले फक्त 3 कलर. तर हे अशा प्रकारे सोडवायचं होतं पण तुम्हाला पेपरला गेल्यावर काही कलर उपलब्ध नसणार आहे.
कलर उपलब्ध नसणार, मग तुम्ही कसं सोडवायला पाहिजे होतं? कलर उपलब्ध नसताना कसं सोडवायला पाहिजे होतं? पहा, इथे एक कलर लागेल, त्याच्या शेजारी दुसरा घेता येणार नाही, तोच घेता येणार नाही, शेजारी आपण दुसरा घेऊ. ओके, तर आता शेजारी 2 आहे म्हणजे इथं एक परत घेता येईल, पण एकच्या शेजारी एक घेता येणार नाही, 2 पण घेता येणार नाही, तर तिसरा कलर घ्यावा लागेल. आता इथे शेजारी 1 3 झाले, 2 घेता येईल, परत 1 3 घेता येईल, म्हणजे 3 कलरच्या वर कलर लागत नव्हते. कमीत कमी 3 रंगामध्ये ही डायग्राम रंगवता येईल. त्याचं उत्तर काय होतं? 3 होतं. असे तुम्ही 1 2 3 2 हा विचार करण्याचा भाग आहे. काही इथं एक रंग दिला तर शेजारी दुसरा वेगळा पाहिजे म्हणून दुसरा रंग घेतला, इथं दुसरा आहे म्हणून पहिला परत वापरता येईल, पहिलं इथं वापरलं तर इथं दुसरा घेता येणार नाही म्हणून तिसरा घ्यावा लागेल. आता एक पहिला आणि तिसरा वापरला आहे म्हणून इथं दुसरा वापरता येईल, इथं दुसरा वापरला परत पहिला तिसरा वापरता येईल, असा विचार करून सोडवायचं होतं. रवी हा अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. इथे पहा, अमनचे वडील, त्यांची बहीण आणि तिचा मुलगा रवी. रवी अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे, बहीण आहे मायनस. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे, जी गौरवची आई आहे व अमनची आजी आहे. अमनची आजी कोण? दिव्या. दिव्या अमनची, पहा, साहिल हा दिव्याचा मुलगा आहे, जी गौरवची आई आहे. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे, जी गौरवची आई आहे व अमनची आजी आहे. मग साहिल आणि गौरव दिव्याची मुलं होतील. इथं एक तर साहिल येईल नाही तर गौरव येईल, ते पाहूयात पुढे आपण. साहिल किंवा गौरव. पुढे अशोक तन्वीचे वडील आहेत व रवीचे आजोबा आहेत. अशोक तन्वीचे वडील आहेत, रवीचे आजोबा आहेत. अशोक म्हणजे हे दिव्याचे हे होतील, कारण रवीचे आजोबा म्हणजे ह्या वडिलांच्या, अमनच्या वडिलांच्या बहिणीचे हजबंड होतील. पुढे काय सांगितले? दिव्या अशोकची बायको आहे, बरोबर. तर तन्वीचे गौरवच्या बायकोशी नाती काय? तर ही इथं तन्वीचे, अशोक तन्वीचे वडील आहेत व रवीचे आजोबा आहेत. दिव्या ही अशोकची बायको आहे, तर तन्वीचे गौरवच्या बायकोशी नाते काय? पुढे काय सांगितलं होतं आणखी पहा, रवी अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. साहिल दिव्याचा मुलगा आहे, जी गौरवची आई व अमनची आजी आहे. मग इथे येईल तन्वी, इथे येईल तन्वी. आणि पुढे सांगितले तन्वीचे गौरवच्या बायकोशी नाते काय? तन्वी गौरवची बायको म्हणजे एकतर अमनचे वडील गौरव येईल किंवा साहिल येईल, गौरव किंवा साहिल. मग गौरव तन्वीचा भाऊ आहे आणि गौरवची पत्नी, गौरवच्या बायकोशी तन्वीचे नाते. तन्वीचे नाते विचारले तर तन्वी होईल ननंद. तन्वी गौरवच्या बायकोची, गौरव म्हणजे तन्वीचा भाऊ होईल, तिची बायको म्हणजे तन्वी ननंद होईल, आणि तिची बायको म्हटलं तर ती भाऊजाई येईल, वहिनी होईल. तर इथं आपल्याला पाहिजे होतं ननंद. आलं लक्षात? तिथे लाईट थोडंसं चमकतोय त्यामुळं मला सांगताना अडचण होते, पण इतकं सोपं होतं आहे, याच्यातही काही अवघड नाही आहे. पहा, @ म्हणजे पेक्षा लहान नाही, मग मोठा आहे किंवा बरोबर आहे. @ अर्थ होतो मोठा किंवा बरोबर. हॅश एवढा नाही पेक्षा लहान नाही, सारखाही नाही पेक्षाही लहान नाही म्हणजे मोठा होईल. %B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान असेल किंवा बरोबर असेल. कॉपीराईट म्हणजे पेक्षा लहान नाही पेक्षा मोठा नाही, लहान नाही मोठा नाही म्हणजे बरोबर असेल. $, मिनिंग काय आहे? पेक्षा मोठाही नाही आणि एवढाही नाही, मोठाही नाही एवढाही नाही म्हणजे लहान आहे. तर 3 अनुमाने दिलेली आहेत, योग्य पर्याय निवडा. हॅशचा मिनिंग आहे ग्रेटर दॅन, मोठा, जे H पेक्षा मोठा आहे. परत H दिला आहे. कॉपीराईटचा मिनिंग आहे बरोबर, H बरोबर T. पुढे $, मिनिंग दिला आहे लहान आहे R पेक्षा, T लहान आहे R पेक्षा. पुढे R पर्सेंटेज ऑफ म्हणजे लहान आहे किंवा बरोबर आहे, R लहान आहे किंवा बरोबर आहे F पेक्षा. इथपर्यंत आपण बघितलं. आता कन्क्लुजन, जे #H म्हणजे जे #H जे लेस दॅन H, इथे बघायचीच गरज नव्हती. जे विधानात दिलं आहे तेच इथं दिलं आहे म्हणजे हे काय येणार आहे? बरोबर येणार आहे.
पुढे पहा आर हॅश एफ. आर हॅश एफ म्हणजे आर मोठा आहे एफपेक्षा. तर आर आणि एफमध्ये बघितलं तर आर लहान किंवा बरोबर आहे म्हणून हे चुकीचं होईल. इथं काय सांगितले आर लहान आहे किंवा बरोबर आहे एफपेक्षा, इथं मोठा म्हटलं आहे. जे हॅश टी, हॅशचा मिनिंग तोच परत जे मोठा आहे टीपेक्षा. इथं पहा टी आणि एच बरोबर आहे आणि एच टी दोन्हीपेक्षा जे मोठं आहे हे बरोबर आहे. मग पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. तर पहिलं आणि तिसरं बरोबर आहे कुठं आहे? फक्त अनुमान 1 व 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक चौथा याचा बरोबर होतं. याला पण खूप वेळ लागत नाही. तुमच्या डोक्यात पाहिजे की हा कन्सेप्ट काय आहे आणि कसं सोडवायचं हे जर क्लिअर असेल तर पूर्ण मी कन्सेप्ट का म्हणतो आहे की पूर्ण मॅथ रिझनिंग कन्सेप्टवर डिपेंड आहे. एक कन्सेप्ट आहे त्याच्या भोवती सगळे एक्झाम्पल फिरतात आणि तुम्ही तो कन्सेप्ट बाजूला ठेवता आणि सूत्राभोवती फिरता. एक तर मूर्खासारखे वेगवेगळ्या प्रकाराला वेगवेगळे सूत्र पाठ करता, नाहीतर ते एक्स वापरता. अख्ख्या आयोगाच्या आत्तापर्यंतच्या अख्ख्या प्रश्नांमध्ये कुठं एक्स वापरायची गरज नाही, कुठं सूत्र वापरायची गरज नाही. सगळे तसेच सुटतात एकदम सहज आणि आपण त्याला सूत्रात बसवतो, एक्समध्ये बसवतो आणि अवघड करून टाकतो. ते का करावं लागतं? कारण आपले कन्सेप्ट क्लिअर नसतात. हे सगळं कन्सेप्ट भोवती फिरतं आहे. कॅलेंडर एक कन्सेप्ट आहे, न टाकी एक कन्सेप्ट आहे, पर्सेंटेज शेकडेवारी एक कन्सेप्ट आहे, 100 मागे किमतींची आकारणी, 100 मागे आपण किंमत आकारणी करतो त्याला शेकडेवारी म्हणतात. म्हणजे 100 मागे किंमत सांगणे. ते एक कन्सेप्ट भोवती कितीतरी टॉपिक आहे. शेकडेवारी आहे, नफातोटा आहे, सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे आणि आपण ते सूत्रात मांडत बसतो, त्यामुळे ते चुकतं. तर कळलं का हे? पुढचा पहा 69वा प्रश्न. इथे पहा 55, 63, 57. तर ह्या वरच्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार करून ह्या संख्या येत असतील. बेरीज आणि गुणाकार करून तर पाहूयात. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16 आणि 3 19. 19 आणि 55चा काही संबंध नाही. 19 त्रिक 57 वजा 2. ठीक आहे. 5 आणि 7 12 आणि 4 16 आणि 4 20. 20 त्रिक 60. पण 3 वाढले तिथं 3 कमी केले ते असं लॉजिक येणार नाही. मग पहा 8 त्रिक 24, 5 त्रिक 15, 24 आणि 15 असे लॉजिक येणार नाही. 8 आणि 3 11, 11 5 55 बरोबर आहे. 5 आणि 4 9, 9 7 63, 11 आणि 8 19, 19 त्रिक 57, 9 10 19, 19 चौक 19 चौक किती येईल? 76. तिथं काय पाहिजे होतं? 76. हे का घ्यायचे नाही? कारण ते 3 4 8 10 जसेच्या तसे रिप्लिकेट केलेत कन्फ्यूज करण्यासाठी. त्याच्यात लॉजिक लावायची गरज नाही आहे. ते रिपीटच होतात तसे, पण रिपीट नसते होत तर मग आपण विचार केला असता त्यांना बाजूला का ठेवायचं? तर ह्या दोन्हीपैकी कोणता एक घेतला तरी चालतं आहे. चला याचं उत्तर एक सोपा क्वेश्चन होता. पुढील मांडणीतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवताना येणारा योग्य पर्याय निवडा. तर हे याच्यासाठी असे ABCDचे प्रश्न आले का तुमचे त्याचे नंबर पाठच पाहिजे. त्याचे नंबर लिहूयात आपण. इथे पहा COचा नंबर लिहितो. Cचा 3 आणि Oचा 15, 15 आणि 3. Eचा 5 आणि Nचा 14, 14 आणि 5. Jचा 10 आणि Pचा 16, 10 आणि 16. Jचा 10, Pचा 16. Kचा 11, L 12, 11 आणि 12. पहा L 12, K 11, O 15, I 9. इथे R 18, D 4. इथे B 2, S 19. हे पाठच असायला पाहिजे, याला काही सोल्युशन नाही. 16 आणि 1 17. मग इथे पहा L 12, F 5, L 12, F 6, सॉरी F 6, 12 6 18, G 7, K 11, 11 7 18. हे दोन्हींचे 18 येतात. H 8, M 13, H 8, J 10. तर हे 18 18 18 येतात तिन्हींची बेरीज. तर हे तर काही येणार नाही, H M यायला पाहिजे. दुसरं का 14 आणि 5 19, याची बेरीज 19 होते, याची 22 होते, याची 19 आणि 2 21 होते. 21 22 19 वेगवेगळे आहेत, सेम नाही आहे. 15 आणि 9 24, 11 आणि 12 23, 23 24
आणि 16 आणि 10 26, 23 24 2चा फरक आहे. इथं पण 21 22 19 2चा फरक आहे, 18 17. मग इथे काय पाहिजे, 18 आणि 3 21. ठीक आहे, 2चा फरक नाही, पण हे 18 18 कुठं रिपीट झाले का, कुठं रिपीट झालं नाही, म्हणून हे रिपीट होणार नाही. HM हे याचं उत्तर आहे. तर आपण मॅथ रिझनिंगचे जे क्वेश्चन आहेत ते बघितलेले आहेत. जेवढे माझ्याकडे सोडवणं काम होतं तेवढे आपण सगळे बघितलेत. याच्यानंतर विचार करा की कोणत्याही एक्झाम्पलला मागच्याही एक्सप्लेनेशनमध्ये आणि याही एक्सप्लेनेशनमध्ये एक्स लागला का, लागत नाही, सूत्र लागलं का, लागत नाही, तर कन्सेप्टने सोडवता येतात. तर तुम्ही एक्स आणि सूत्राच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही आहे. कारण एक्स आणि सूत्राने उदाहरणं फास्ट पण सोडवून होत नाहीत, म्हणजे वेळेत तर होतच नाही, आणि प्रत्येक उदाहरणासाठी प्रत्येक वेगळं सूत्र पाठ करणं शक्य नाही. त्यामुळे कन्सेप्ट ओरिएंटेडचा पेपर खूप सोपा असतो. एकमेव भाग आहे की जो 100% आपल्याला बरोबर आहे की नाही याचा पडताळा घेता येतो, सोडवता येतो आणि आउट ऑफ मार्क देऊ शकतो. फक्त त्याला थोडासा अभ्यास योग्य रीतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला पाहिजे. उगाच चुकीच्या पद्धतीने अभ्यास करण्यात काही अर्थ नाही आहे, वेळही वाया जातो. त्याच्यामुळं विचार करा की योग्य पद्धत कोणती आहे. मी जे सांगतो की कन्सेप्ट क्लिअर करा आणि विचार करून उदाहरणं सोडवा. कन्सेप्टवर उदाहरणं सोडवता येतात. आयोगाची तीच अपेक्षा असते की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असावेत आणि तुम्हाला त्याचा उपयोग करता यावं, उपयोजन करता यावं, ना की सूत्र तुमचे पाठ असावे आणि समीकरणं बांधण्यात तुम्ही मास्टर असावा, हे अपेक्षा नाही आहे. तर थांबूयात आपण या लेक्चरमध्ये. पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत राहा.